कसब्याचे आमदार रवी धंगेकर यांनी सभागृहामध्ये शपथ घेऊन कामालाही सुरुवात केली असली तरी देखील पुणे भाजपमध्ये सुरू असलेले ब्लेम गेम संपायचं नाव घेत नाहीये। कसब्याच्या पराभवाचं कवित्व नेमकं रंगलंय कशा प्रकारे जाणून घेऊयात या आमच्या विशेष रिपोर्टमधून। कसब्याच्या पराभवाचं खापर कुणावर फुटणार? पुण्यात भाजप खांदेपालट करणार? पराभवानंतर पुणे भाजपत ब्लेम गेम। पुणे भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा काँग्रेसनं हिरावला। या विजयानंतर आमदार रवींद्र धंगेकरांसह काँग्रेसचाही आत्मविश्वास वाढलाय, पण भाजपच्या पक्ष संघटनेत मात्र अजूनही ब्लेम गेम रंगल्याचं पाहायला मिळतंय। पराभवानंतर आधी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना ट्रोल केलं गेलं आणि आता शहराध्यक्ष बदलाच्या चर्चा रंगू लागल्यात। गंमत म्हणजे जे लोक या निवडणुकीत पुढे होते तीच मंडळी पक्षांतर्गत कुरघोड्या करण्यात पुढे असल्याची चर्चा आहे। त्यामुळेच कसब्यात निवडणूक संघटक पदाची जबाबदारी सांभाळलेल्या राजेश पांडेंनी माध्यमांसमोर येऊन अपयशाची जबाबदारी सामूहिक असल्याचं सांगत पक्षांतर्गत सुंदोपसुंदीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। आम्ही सामूहिक जबाबदारी घेतली होती विजयाची, आम्ही सामूहिक जबाबदारी घेतली पराभवाची। आता आम्ही सगळे मिळून याचं आत्मपरीक्षण करणार आणि पुन्हा अशा प्रकारच्या चुका न होता ज्या झाल्या आहेत त्याच्यावरती पुढच्या काळात काम करणार। पुण्यातील एका गटाकडून शहराध्यक्ष जगदीश मुळीकांच्या माथ्यावर या पराभवाचं खापर फोडण्याचा प्रयत्न होताच मुळीकांनी हात वर केले। आपल्यावर फक्त अमित शहांच्या दौऱ्याची जबाबदारी होती असा खुलासाच त्यांनी ऑफ द रेकॉर्ड केला, ज्यावर राजेश पांडेंनी पराभवाचा अहवाल प्रदेश भाजपला दिल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे शहराध्यक्ष बदलाचेच संकेत दिले। शहर अध्यक्ष बदलणं ही भारतीय जनता पार्टीची दर 3 वर्षांची एक संघटनात्मक प्रक्रिया आहे। पूर्ण पुण्याचं नाही, महाराष्ट्रातील देशभरातले जिल्हा अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष बदलत असतात दर 3 वर्षांनी। ती घटना आहे भारतीय जनता पार्टी आणि ती प्रक्रिया सुरूच आहे। कसब्याच्या प्रचारामध्ये खरं तर प्रदेश भाजपनं कुठलीच कसर ठेवली नव्हती। फडणवीस गटाचे सगळेच नेते हॉटेल JW मध्ये तळ ठोकून होते, त्यामुळे या पराभवाची संपूर्ण जबाबदारी ही चंद्रकांत दादा गटावर ढकलणं काहीसं अन्यायकारक होईल। विशेष म्हणजे प्रदेश भाजपचे पदाधिकारी प्रचार सोडून नेत्यांच्याच मागे फिरत होते, हे देखील कदाचित कसब्यातील पराभवाचं एक कारण असू शकतं। पण दिग्गज नेत्यांविरोधात कुणीच बोलायला तयार नाही, त्यामुळेच सामूहिक पराभवाचं लेबल लावलं जात आहे। पण कुणी काहीही सांगत असलं तरी कसबा पोटनिवडणुकीत मुळात भाजपची रणनीतीच चुकली हेही तितकंच खरं। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।